कॅन्सर हा एक आजार आहे की एक अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय? हा एक असा प्रश्न आहे जो थेट वैद्यकीय विश्वाच्या आणि आपल्या विश्वासाच्या मुळावरच घाव घालतो. चला तर मग या स्रोतांच्या आधारे आपण या वादग्रस्त विषयाचा जरा खोलात जाऊन शोध घेऊया. आरोग्य आणि नफा या दोन गोष्टी खरंच एकत्र असू शकतात का? की जेव्हा नफा प्रचंड मोठा असतो तेव्हा आरोग्याला कुठेतरी तडजोड करावी लागते? आजचं आपलं हे सगळं विश्लेषण याच एका मोठ्या प्रश्नाभोवती फिरणार आहे. चला थोडा इतिहासात जाऊया. बघा, एकेकाळी स्कर्वी नावाचा आजार खलाशांसाठी एक भयानक स्वप्न होता. जीव जायचा लोकांचा. पण नंतर काय कळलं की त्यावरचा उपाय तर अगदी साधा होता, व्हिटॅमिन सी. मग असाच विचार कॅन्सरबद्दल करता येईल का? काही दावे तर असंच सांगतात की कॅन्सर हा मुळात आजारच नाहीये, तर तो फक्त व्हिटॅमिन B17च्या कमतरतेमुळे होणारा एक परिणाम आहे. तर मग हा इतका मोठा आणि धाडसी दावा आला तरी कुठून? आणि यामागे नक्की आधार काय दिला जातो? हा दावा केलाय जीवशास्त्रज्ञ डॉक्टर हॅरॉल्ड डब्ल्यू मॅनर यांनी. त्यांचं म्हणणं असं होतं की कॅन्सर हा एक मेटाबॉलिक आजार आहे, म्हणजे आपल्या शरीराच्या ऊर्जा प्रक्रियेत झालेला एक बिघाड. आणि त्यांच्या मते यावरचा उपायही अगदी सोपा आहे. लिट्रिल नावाचं एक नैसर्गिक रसायन, ज्याला व्हिटॅमिन B17 असंही म्हणतात. त्यांचा आरोप तर अगदी स्पष्ट होता की महागड्या केमोथेरपीच्या प्रचंड नफ्यासाठी या स्वस्त आणि नैसर्गिक उपायाला मुद्दामहून दाबून टाकलं जातंय. ठीक आहे. तर आता आपण या व्यवसाय सिद्धांताला बळ देणारे काही आणखी मुद्दे पाहूया, जे या स्रोतांमध्ये आपल्याला सापडतात. जरा विचार करा, 2005 मध्ये अमेरिकेत एक सर्वेक्षण झालं होतं आणि त्यात तब्बल 27% लोकांना असं वाटत होतं की नफा कमावण्यासाठी कॅन्सरवरचा खरा इलाज जगापासून लपवून ठेवला जातोय. म्हणजे लोकांच्या मनात इतका मोठा विश्वास आहे. आणि हा व्यवसाय किती मोठा होऊ शकतो याचा अंदाज आहे का? असं म्हटलं जातंय की 2050 सालापर्यंत जगभरात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या 3.5 कोटींच्या पुढे जाईल. आता एवढ्या मोठ्या रुग्णसंख्येमुळे जी बाजारपेठ तयार होईल तिचा आवाका किती प्रचंड असेल याचा विचार करा. तर या बिझनेस थिअरीमागे नक्की कोणते तर्क दिले जातात? पहिला म्हणजे औषधांच्या अवाढव्य किमती, ज्यामुळे कंपन्यांना प्रचंड नफा मिळतो. दुसरं, संशोधनासाठी जी गुंतवणूक होते ती रुग्णांच्या फायद्यापेक्षा कंपनीच्या नफ्याकडे जास्त झुकलेली असते. तिसरं, काही औषधं तर अशी आहेत की त्यांनी खरंच रुग्णांचं आयुष्य वाढवलं याचा ठोस पुरावाच नाहीये. आणि सगळ्यात गंभीर आरोप म्हणजे औषध कंपन्या आणि सरकारी नियामक यांच्यात छुपे संबंध आहेत. या सगळ्या गोष्टी एकत्र पाहिल्या की हा आजार कमी आणि एक उद्योग जास्त वाटायला लागतो. पण ठीक आहे, हे सगळे आरोप आणि सिद्धांत बाजूला ठेवूया. या सगळ्याच्या पलीकडे विज्ञान काय म्हणतं? चला आता कॅन्सरला आपण थेट पेशींच्या पातळीवर समजून घेऊया. हो, हाच तर मूळ प्रश्न आहे. कारण कोणताही वाद समजून घेण्याआधी त्यामागचं वैज्ञानिक सत्य काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. इथे बघा, एकीकडे आहेत आपल्या शरीरातल्या सामान्य निरोगी पेशी, अगदी शिस्तबद्ध आणि सुसंघटित. आणि आता दुसरीकडे नजर टाका, या आहेत कॅन्सरच्या पेशी, अनियंत्रित, अशिस्तबद्ध आणि एकदम बंडखोर. खरं तर विज्ञानाच्या भाषेत हाच तो आजार आहे. आपल्याच शरीरातल्या पेशींनी आपल्याच विरुद्ध पुकारलेले एक बंड. आणि वैज्ञानिक व्याख्यासुद्धा हेच सांगते. कॅन्सर म्हणजे काय तर पेशींची अनियंत्रित वाढ. या बंडखोर पेशी तयार होतात DNA मधल्या काही बदलांमुळे आणि मग त्या शरीरात कुठेही पसरू शकतात. आणि हा जो प्रसार आहे ना, ज्याला मेटास्टेसिस म्हणतात, तोच सगळ्यात धोकादायक असतो. म्हणजे बघा, या 4 टप्प्यांमध्ये काय होतं, या बंडखोर पेशी त्यांच्या मूळ जागेवरून निसटतात, रक्तप्रवाहातून अख्ख्या शरीरात प्रवास करतात आणि मग कुठेही जाऊन आपलं नवीन साम्राज्य उभं करतात. आणि म्हणूनच कॅन्सरवर नियंत्रण मिळवणं इतकं अवघड होऊन बसतं. मग प्रश्न असा आहे की या पेशींच्या बंडाला रोखण्यासाठी किंवा ते टाळण्यासाठी आपण काही करू शकतो का? तर उत्तर आहे हो. आणि याची सुरुवात होते आपल्या जेवणाच्या ताटातून. या स्रोतांमध्ये आहाराबद्दल काही खूप महत्त्वाची माहिती दिली आहे. डॉक्टर सौरभ मुखर्जी यांचं हे विधान आपल्याला एक खूप मोठी ताकद देतं. त्यांचं म्हणणं आहे की जवळपास 1/3 कॅन्सर हे आपल्या जीवनशैली आणि आहाराशी जोडलेले आहेत. याचा सरळ अर्थ काय तर नियंत्रणाची एक मोठी किल्ली आपल्याच हातात आहे. उदाहरणार्थ, आपल्या रोजच्या खाण्यापिण्यातले काही छोटे छोटे बदल खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे जास्त तळलेल्या पदार्थांऐवजी बेक्ड किंवा एअर फ्राईड पदार्थ खाणं, मैद्याच्या जागी गहू किंवा बाजरीचे पदार्थ निवडणं, आणि हो, सुपारी आणि गुटख्याला तर पूर्णपणे नाही म्हणणं. हे छोटे बदल खूप मोठा फरक घडवू शकतात. आणि त्याचबरोबर काही पदार्थांना आपल्या आहारात आवर्जून जागा द्यायला हवी, जसं की हळद, लसूण, आवळा, कडधान्ये.
हे सगळे पदार्थ आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात आणि पेशींना निरोगी ठेवायला मदत करतात. चला आता आहार आणि विज्ञानाच्या पलीकडे जाऊन पुन्हा एकदा आजार आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टींना एकत्र आणूया आणि उपचारांच्या वास्तवाकडे पाहूया, विशेषतः खर्चाच्या बाबतीत. आता पुन्हा एकदा अर्थकारणाकडे येऊया. या आकड्यांवर नजर टाकली तर काय दिसतं? अमेरिका आणि युकेमध्ये उपचारांचा खर्च $1.5 पुढे जातो, तर भारतात तोच खर्च 50 ते 60% कमी आहे. ह्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीचा जन्म कुठे झालाय यावर त्याला उपचार परवडणार की नाही हे ठरतं. ही जागतिक आरोग्य सेवेमधली एक खूप मोठी आणि कटू विषमता आहे. तर मग आपण पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर येऊन थांबतो. बघा, कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे हे एक निर्विवाद सत्य आहे, यात काहीच वाद नाही. पण जेव्हा त्याच्या उपचारांवर अब्जावधी डॉलर्सचा एक भला मोठा उद्योग उभा राहतो, तेव्हा रुग्णाचं हित आणि कंपनीचा नफा यांच्यातली रेषा पुसट तर होत नाही ना. हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला आणि संपूर्ण वैद्यकीय जगाला मिळून शोधावं लागेल. यावर विचार करणं खरंच गरजेचं आहे.